नमस्कार. ऋणानुबंधच्या आणखी एका नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. म्युझिक हा आपल्या सर्वांच्याच आवडीचा आणि जवळचा विषय आहे. काही लोकांना म्युझिक क्रिएट करायला आवडतं, बऱ्याच जणांना ते फक्त ऐकायला आवडतं. बरेच जण वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्सही वाजवू शकतात. पण आपलं मराठमोळं फोक म्युझिक म्हटलं की दोन गोष्टी प्रामुख्याने डोळ्यासमोर येतात, ते म्हणजे ढोल आणि ताशा. ढोलावर पडणाऱ्या टिपरूचा आवाज, ताशाची तीक्ष्ण पण सुमधुर तर्री आणि त्यांचा आसमंतात घुमणारा नाद आणि त्यावर बेमालूमपणे थिरकणारी आपली पावलं, हे आपल्या सर्वांच्याच परिचयाचंही आहे आणि अनुभवाचाही आहे. इंडियामध्ये ग्रोईंग आपण सगळ्यांनी अनुभवलंय गणपती फेस्टिवलमध्ये. पण हेच आपल्याला गेल्या 4-5 वर्षांपासून सॅन अँटोनियोमध्ये अनुभवायला मिळत आहे. बरेच जण आपल्यामधले त्याच्यामध्ये सहभागी झाले डिफरंट वाद्य वाजवण्यासाठी. सो हे ज्यांनी सॅन अँटोनियोमध्ये चालू केलं, अशा कपल आज आपण भेटत आहोत. तर चला या त्यांच्याशी गप्पा मारूया. तर आज माझ्या बरोबर आहेत डॉक्टर प्रीती पाटले पाटील आणि भूषण पाटील. नमस्कार आणि वेलकम टू ऋणानुबंध. नमस्कार. कसे आहात तुम्ही दोघे? एकदम खूप छान. म्हणजे एकदम मस्त. आणि थोडे नर्वस आहोत राकेशला समोर बघून. अरे बाबा, नर्वस होऊ नका, एकदम रिलॅक्स चिल राहा. मस्त इंटरव्ह्यू होणार आहे. ओके, तुमच्याकडे छान गोल्डन स्माइल आहेच. सो इट इज गोइंग टू बी नाईस अँड रिलॅक्स इंटरव्ह्यू. मी चालू करायच्या आधी तुम्हाला काय बोलायचंय? मला सर्वप्रथम म्हणायचंय की ही संधी ऋणानुबंधच्या निमित्ताने आज मिळाली आहे आम्हाला आणि मला खूप आनंद होतोय त्याचा, कारण या प्रकारे मी कधी व्यक्त झाले नाहीये. तर बघूया आता, आय डोंट नो व्हॉट्स गोइंग टू हॅपन, बट या आय एम व्हेरी एक्सायटेड. छानच होईल. इट विल बी सरप्राईज फॉर यू गाईज ऑल्सो लेटर ऑन. पण हा, सो तुमच्या प्रवासाला चालू करूयात. सो आय थिंक प्रीती तुझ्यापासून सुरू करूयात. तर सांग आपल्या ऑडियन्सला की तुझा जन्म कुठे झाला, लहानाची मोठी कशी झालीस, कुठे झालीस? सो आय वॉज बॉर्न इन मुंबई. मग माझं पुढचं शिक्षण म्हणजे मुंबईतच झालं आणि मग मेडिकलसाठी माझे प्रयत्न सुरू होते, कारण बॅकग्राऊंड पूर्ण मेडिकल होतं घरात. अच्छा. काका, काकू, बहीण, जिजाजी सगळे डॉक्टर्स. माय डॅड ही इज अ ऑन्टरप्रनर. मग त्यांचं फक्त हे होतं की बिझनेस मध्ये त्यांचं जास्त कल होता आणि मग माझंही त्या दृष्टीने काकांकडे बघून त्यांचे क्लिनिक्स होते आणि तिथे आय यूज टू व्हिजिट फ्रिक्वेंटली आणि मग तो इंटरेस्ट वाढत गेला. नंतर बहीण गेली मेडिकलला आणि मग नॅचरलीच पूर्ण कल तिथे होत गेला माझा आणि मग त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. पण हे तर नंतरची गोष्ट आहे. पण ग्रोईंग अप सांग मला की मुंबई तसं मोठं शहर आहे. सो मुंबईमध्ये कुठे आणि ते लहानपण कसं होतं, बालपण कसं होतं? सो मुंबईमध्ये आय वॉज बॉर्न इन घाटकोपर आणि एकत्र कुटुंब पद्धतीत मी वाढलेली आहे आणि याचा मला अभिमान आहे की अजूनही ती टिकून आहे. खूप मोठ्या कुटुंबात आय वॉज रेज्ड आणि खूप सगळी लोक होतो आम्ही. भावंड खूप सारी, काका, काकू आणि आत्या वगैरे सगळे क्लोज, म्हणजे खूप छान. आणि त्यामुळे त्याचा एक मला बेनिफिट असा वाटतो ना की व्यक्ती तितक्या प्रकृती. बरोबर. आणि प्रत्येकाकडून इतकं छान काय काय शिकण्यासारखं असतं ना. आणि तो त्यामुळे अमेरिकेत आल्यावर तिथं पुढची कहाणी झाली की आपल्याला संयुक्त राहणं शक्य होत नाही, कारण एकत्र कुटुंब पद्धतीतून वाढत असल्यामुळे. फक्त मला एक असं होतं की पप्पा नेहमी सामाजिक कार्यात नेहमी पुढे असायचे, तर त्यांचं एक म्हणणं लहानपणापासून मी तेच कानावर ऐकलंय की आपण समाजाचे देणे लागतो. तर तो एक भाव जो मनात माझ्या रुजलाय, म्हणजे तो that you have carried on. कॅरीड ऑन आजपर्यंत. भूषण, आम्हाला तुझ्याबद्दल सांग की तुझा जन्म कुठे झाला आणि कसं होतं ग्रोईंग अप? माझा जन्म घाटकोपरचा. आम्ही दोघे एकाच सिटीमध्ये? जन्म घाटकोपरचा. हिच्या घरापासून 10 मिनिटावर असेल हॉस्पिटल. देन आय बॉट अप इन ठाणे. अच्छा. माझी शाळा ठाण्यात होती. ज्युनियर कॉलेज केळकर वजे मुलुंड, सायन्स अँड देन इंजिनिअरिंग वॉज इन नेरूळ न्यू मुंबई. सो लहानपणापासून असंच नेहमी वाटायचं बेसिकली लांब शिकायला जावं वगैरे कुठे, पण टिल इंजिनिअरिंग आय वॉज नेव्हर अबाउट टू गो आउटसाइड, स्टील इन मुंबई ओनली ऍक्च्युली. मला माझे सिबलिंग्स, मला लहान बहीण आहे, माझे वडील शिक्षक आहेत. सो बिंग ही इज अ टीचर ऑफ मॅथ्स अँड सायन्स, तर लहानपणापासून ते एक इनडायरेक्ट बिल्डअपच झालं की मॅथ्स सायन्स यू नीड टू मास्टर. सो आय ट्राय टू मीट देअर एक्सपेक्टेशन. 10वीला मी बोर्डात आलेलो आणि 12th वॉज अ गुड ऍडमिशन. सो या बिंग इन फ्रॉम टीचर्स बॅकग्राऊंड, थोडा
अभ्यासू याच्यातला होतो. इंजिनिअरिंग नंतर देन जॉब अँड देन ऑल दिस स्टोरी. सो बेसिकली तुम्ही फार पुढे जम मारताय. मला तुमच्या Yes, yes. फोकस No, that's why I stopped at engineering. ग्रोईंग अप म्हणजे घाटकोपर मध्ये आपण आय थिंक तुम्ही नाही, लगेच नाही. मूव्ह झाला पण ठाण्यामध्ये तो हा लहान असताना. येस, आय विदिन वेन आय वॉज 8 months old ओनली दॅट टाइम मी तेव्हा आम्ही ठाण्याला मूव्ह पण चाइल्डहुड कसं होतं, मित्र किंवा त्यांच्याबरोबर सुट्टीमध्ये केलेल्या धमाल राईट. किंवा गोष्टी अशा. स्कॉलरशिप लहानपणी मी कुमार कला केंद्र म्हणून एक एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीचं असायचं ना, मग तर त्यांच्यातर्फे नाटकात बरेच पारितोषिक मिळाले. अरे. गडकरी, रंगायतन, कालिदास इथे शो केलेले आहेत शाळेच्या वयात छान. ऍक्च्युली. आणि नंतर 11वी-12वी वजे केळकर सायन्स, टिपिकल एज्युकेशन. अँड इंजिनिअरिंग वॉज लिटिल डिफरंट. इंजिनिअरिंग हॅज अ लॉट ऑफ स्टोरी, विल कम टू दॅट लेटर ऑन. बट या बालपण म्हणजे असं लक्षात वेगळं असं काही लक्षात ठेवण्यासारखं काही नाही. पण ॲज आय सेड लाईक की घरी पप्पा माझे BMC मध्ये टीचर होते आणि ही यूज टू गो फॉर नाईट स्कूल टीचिंग ऑल्सो. सो हिज ड्युटी वॉज लाईक ही यूज टू स्टार्ट ॲट 11 o'clock in the morning and come back at 10 o'clock. नाईट स्कूल हे बेसिकली ते प्रौढ नाही, प्रौढ नाही, जी मुलं ज्यांना शक्य नाहीये शाळेची फी भरून अच्छा. किंवा दिवसभरात जे काम करतात, बरोबर. जे ITI डिप्लोमा वगैरे करत, ओके. तर अशी मुलं संध्याकाळी यायचे. तर दे यूज टू Oh. फ्रॉम 8 to 10 ग्रेड. अच्छा. तर तिथे ऑब्वियसली इट वॉज नॉन प्रॉफिट बेस्ड, बट BMC had sponsored that, so Right. it was salaried job. So I used to go in 11:30 in the morning, day school, and then evening night school. So I have seen him हो, अच्छा. given effort throughout the day. तर त्यामुळे असं बाय डिफॉल्ट इनडायरेक्टली असं असायचं की नाही, आय हॅव टू लाईक मास्टर द सब्जेक्ट विच ही इज टीचिंग काइंड ऑफ. सो बरोबर. that's a basic expectation, and then I think I try to live up to the expectation, but yeah, life moves on. But I would like to mention one thing. My dad and his dad, they were best of the friends अच्छा, that ते दोघं time. ओळखत होते आधीपासून. हो. They came together in Mumbai. तर मुंबईत ते हो, एकत्र हो, हो. आले आणि दे स्टार्टेड देअर जर्नी. मग त्यांनी छान त्यांचं त्यांची पुढे friendship छान आहे. ग्रोथ त्यांची म्हणजे केली. they both came to पण Ghatkopar. That's why I was माय in. फादर इन लॉ ही वॉज इन टीचिंग आणि माझे पप्पा ते बिझनेस आणि खूप सारे ऍक्टिव्हिटीज करत. ही युज टू वर्क इन लार्सन अँड टुब्रो बरं. आणि सोबतीला त्यांचं बिझनेस Side by कडेही side करत business ही हो. करत होते. ओके. बरं. आणि त्यांचं एक ध्येय तेच होतं की आपण स्वतःची प्रगती करता करता आपले परिवार आहे, नातेवाईक बरोबर. सगळ्यांना पुढे आणणं, हम्म. तेच त्यांचं ध्येय होतं आणि ते त्यांनी करून दाखवलं. अरे वा. सो माझे आत्या, त्यांची मुलं ऑल आर डुईंग अमेझिंग इन मुंबई ना. ऑल आर बऱ्याच वेल जणांना सेटल्ड. त्यांनी settle हो, हो, केलेलं हो, आहे. खूप छान. तुमचं एकत्र परिवार असल्यामुळे. एकदम छान, एकदम मस्त. सो मग बरं. ओके. ओके. Very तर तर म्हणजे ॲज यू कॅन सी राईट, एव्हरीबडी इज डॉक्टर, सो इट बिकम्स डिफिकल्ट वेन समबडी लाईक इंजिनियर गोज देअर. म्हणजे त्या जोकवर हसायचं का नाही ते पण कळत नाही कधी. पण ओके. मग सो 10वी पर्यंत तर ऑफकोर्स तू खूप अभ्यास केलाच असेल फॉर शुअर. कारण तुझं तू माझं म्हणतोयस का? नाही, तुझ्याबद्दलच बोलतोय actually आता. कारण नाही. तुझ्या घरात तू सांगितलंस की जॉब नाही, अभ्यास म्हणजे आय वॉज द नॉटिएस्ट किड इन द हाऊस. हा. आणि स्कूलचं तर म्हणजे मी आय यूज टू पार्टिसिपेट इन एव्हरीथिंग, पण आय वॉज ओबीज. सो मला दॅट्स अ सरप्राइझिंग फॅक्टर की मला कुठे डान्समध्ये वगैरे खूप इच्छा असायची, पण तेव्हा आय डोंट नो, तेव्हा मला पार्टिसिपेट करायला नाही मिळायचं बिकॉज ऑफ आय डोंट नो. पण मी सिंगिंग असू दे, ड्रामा असू दे, म्युझिक, ज्या पद्धतीने मला कलेविषयी इतकं प्रेम होतं, म्हणजे अजूनही आहे ऑब्व्हियसली, तर ते कुठल्याही पद्धतीने सो मग तू पार्ट घ्यायची हो. ऍक्टिव्हिटीज आणि मध्ये. हो, शाळेतून आम्ही लायन्स क्लब असू दे, हो हो, खूप चांगल्या चांगल्या आम्ही कॉम्पिटिशन्स आम्ही वी हॅव डन इट. ओके. आणि कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज तू करायचीस? म्हणजे माझं बेसिक कल होता तो गाण्याकडे होता, ओके. संगीताकडे. आणि मग मी त्याच्यात हार्मोनियम शिकले, त्याच्या 3 परीक्षा दिल्या होत्या. मग समहाव जसं मेडिकलचं ऍडमिशन झालं तर माझं सगळं डिस्कंटिन्यू झालं आणि त्याचं मला खूप खंत वाटते आज की ते कंटिन्यू करणं फार पण गरजेचं. अजूनही नाही करायचं, तेच म्हणते, बऱ्याचशा गोष्टी राहून गेल्यात ज्या करायच्या आहेत. आणि सेम शास्त्रीय संगीताचं जेव्हा मी ऍडमिशन घेतलं तर मी 2 किंवा 3, मला वाटतं 3 परीक्षा दिल्या आणि मग नंतर पुन्हा ते डिस्कंटिन्यू झालं. आणि स्पोर्ट्समध्ये आय वॉज नॉट, म्हणजे आय यूज टू ट्राय, मी करायचे, पण लाईक आय सेड की आय वॉज ओबीज, व्हेरी ओबीज. तर मला खूप सारं पार्टिसिपेशन व्हायचं नाही, म्हणजे करायला नाही दिलं जायचं, चान्स नाही मिळायचा. because I don't remember seeing her in when she was like younger, right? Because she was so much obese, like oh, अच्छा, I'm तुझं लक्षच गेलं नाही त्यावेळेस म्हणजे. असं म्हणायचंय तुला. नाही, पण आम्ही वी नेव्हर यूज टू टॉक. जेव्हा आपण फॅमिली फंक्शन्स मध्ये वगैरे खूप भेटायचो, बरं. तो आणि माझी बहीण चांगले, म्हणजे दे यूज टू टॉक.
आणि तो मी नाहीच बोलायचं, म्हणजे आय वॉज नॉट ॲट ऑल सोशल बिफोर मॅरेज. म्हणजे मी इंट्रोवर्ट होते असं म्हणायला हरकत नाही. तर मला कलेविषयी प्रेम होतं, अभ्यास वगैरे सगळं सगळं छान, आणि आय वॉज व्हेरी फोकस्ड की हेच करायचंय आणि असं. पण लग्नानंतर बरेचसे चेंज झाले. मेडिकलला जाणं हा तुझा सोल डिसिजन होता की म्हणजे घरात ते वातावरण असल्यामुळे तुला वाटलं की ते करायला पाहिजे, का तुला अजून काय इच्छा होती करायची आणि वडिलांनी सांगितलं नाही परस्यू दिस? नाही, ऍक्च्युली दिस इज अ इंटरेस्टिंग क्वेश्चन. तर मला इच्छा तर खूप होत्या वेगवेगळ्या, कारण माझं कलेकडे फार कल होता. तर मी पुरुषोत्तम करंडकात न सांगता, हे कोणाला माहिती नाही अजून, तर त्यामध्येही भाग घेतला होता मी, आणि 2 वर्ष मी गेलेले, आणि त्याचा अनुभव अमेझिंग होता. तर मला असं कधी कधी वाटायचं की अरे, मी स्क्रीन प्ले, स्क्रिप्ट रायटिंग, हे आय कॅन डू इट, आय कॅन डायरेक्ट. म्हणजे डिरेक्शनकडे म्हणजे मला खूपच आवड अजूनही आहे, खूप इच्छाही आहे, अजूनही आवड आहे. नाट्यमहोत्सवात पाहिजे तेव्हा आपण ऍक्टिंग केली. हो, पण म्हणजे इच्छा आहे, कल आहेच, आणि तो नाट्य महोत्सवामुळे इथे अनुभव तो मिळाला. पण न्यूजर्सीतही आम्ही तो प्रयत्न केला होता. आणि दुसरं माझा एक कल होता तो हस्तरेखा भविष्याकडे. तर मी तेही ऍस्ट्रॉलॉजी मी न सांगता पुण्यामध्ये 6 महिने मी त्याचं शिक्षण घेतलं. मी कोर्स केला होता. आणि मग जेव्हा जसं मम्मीला कळलं की हे असं सगळं सुरू आहे, आणि मग तेव्हा सगळी पुस्तकं बाजूला ठेवून अभ्यास करा, हे सगळं बाजूला ठेवा. तर तोही एक छान अजूनही माझा इंटरेस्ट आहे. सो तेच म्हणते, खूप साऱ्या गोष्टी करून करून अर्ध्या राहिल्यात, पण त्या करायची माझी जिद्द आहे आणि मी करणार. गुड गुड गुड. सो मग तुझं सांग भूषण, की 10वी पर्यंत 10वी तू बोर्डात होतास, मग 12वी झाली, मग इंजिनिअरिंग करायचं हे आधीपासूनच डोक्यात होतं? नाही, ऍक्च्युली पप्पांची इच्छा होती वडिलांची की मेडिकलला जावं, बिकॉज ड्युरिंग इंजिनिअरिंग ऍडमिशन लाईक आफ्टर 12 इज अ PCM PCB. तर माझे PCB वॉज मोर दॅन PCM, सो आय वॉज काइंड ऑफ गो टू मेडिकल. पण समहाऊ आय लव्ह मॅथ्स, तर त्यामुळे मला इंजिनिअरिंगलाच जायचं होतं. आणि म्हणजे बायो म्हणजे जस्ट ओके आहे सब्जेक्ट म्हणून केलेलं, तो असं कधी असं खूप इंटरेस्ट. तर त्यामुळे इंजिनिअरिंग असं. अँड देन इंजिनिअरिंग आय गॉट ऍडमिशन इन गुड कॉलेज क्रिएटेड लाईक रामराव अधिक नेरूळला आहे, DY पाटील जे आहे नेरूळ, त्याच्यात इंजिनिअरिंग सेक्शन आहे, दॅट इज अ रामराव अधिक इन्स्टिट्यूट. आमचं म्हणजे इथे जो कोणी ऑडियन्समध्ये असेल, DY पाटील डेंटिस्ट, सो वी हॅव टफ टग ऑफ वॉर बिटवीन इंजिनिअरिंग अँड मेडिकल, रायव्हलरी. सो बेसमेंटमध्ये त्यांचे दोघांचे कॅन्टीन, पण वी नेव्हर गो इन इच अदर्स कॅन्टीन, इज दॅट मच ऍक्च्युली. तर देन इंजिनिअरिंग वॉज बाय असं म्हणजे इच्छा मनातून खूप बाय चॉईस होतात ऍक्च्युली. सो दॅट्स वाय बिंग लाईक कम्प्युटर इंजिनिअरिंग, अँड देन कॅम्पस प्लेसमेंट जॉब, दॅट जर्नी स्टार्टेड फ्रॉम देअर ऍक्च्युली. आणि मग तू कुठल्या कॉलेजमध्ये होतेस मेडिकलसाठी? मी मेडिकलला, मला सीईटी थ्रू 2 राऊंड असतात. तर मी 2 कॉलेज, आधी कोल्हापूर मला मिळालं, मग पुणे, मग फायनली आय गॉट सायन आयुर्वेद कॉलेज. आणि मग तिथे मी माझं मेडिकल पूर्ण झालं, इंटर्नशिप तिथे झाली, आणि पुढची ठाणे सिव्हिल हॉस्पिटल आणि JJ हॉस्पिटल. तर आपल्याला 4 ठिकाणी इंटर्नशिप करणं कंपल्सरी असतं. आणि ठाणे रुरलला मग तिथे मी इंटर्नशिपला होते. आणि तो सगळा टफ, दॅट वॉज अ टफ, व्हेरी व्हेरी. BAMS चा कोर्स 5 वर्षाचा होता, इन्क्लुडिंग इंटर्नशिप? नाही, इट्स 4.5 आणि पुढे 1.5 वर्ष इंटर्नशिप. अच्छा, ओके. म्हणजे सेम लाईक तुझं MBBS आणि पूर्ण कोर्स. आणि मग तुला हे करूनही यु हॅव टू डू लॉट्स ऑफ थिंग्स. तुला हॉस्पिटल्स करायला लागतात नंतर. आणि माझं असं झालं की माय सिस्टर, शी वॉज इन प्युअर आयुर्वेदा प्रॅक्टिस. तर मी तिच्याकडून खूप सारे शिकले. तिचं ऍब्सोल्युटली पंचकर्म खूप छान सेंटर आहे पुण्याला. मग मी तिच्याकडून बरंच काही शिकले. पण माझे काका, ही युज टू डू अ ॲलोपॅथी प्रॅक्टिस, तर मी त्यांच्याकडेही बरंच जायचे, म्हणजे अगदी लहानपणापासूनच. तर त्यांचं वन ऑफ द क्लिनिक आय यूज टू हँडल इज वन ऑफ द क्लिनिक. सो माझं थोडं हायब्रिड कॉम्बिनेशन झालं, त्यामुळे प्रायव्हेट प्रॅक्टिसही करायचे. सो आय यूज टू हेल्प देम अ लॉट. तर त्यामुळे शिकायलाही खूप मिळालं. हो, कारण हो, हँड्स ऑन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन मेडिकल फील्ड. तुझ्यासाठी प्लस पॉईंट होता ऍक्च्युली, की प्लस पॉईंट मेंबर्स होते आणि त्यांच्या क्लिनिक्समध्ये तू अजून एक्सपिरियन्स घेऊ शकत होती फ्री. हो हो, पण तेच म्हणजे हार्डवर्क तुला. मग तोच माझं होतं की लग्न करताना पण तेच माझं एम होतं की जिथे माझं प्रॅक्टिस मला करता येईल. मला असं नव्हतं की मेडिकलच पाहिजे किंवा इंजिनियरच नको किंवा डॉक्टरच हवं.
पण त्या हिशोबाने मग कधी ग्रॅज्युएट झालीस तू, की तुझी इंटर्नशिप कधी संपली? मे बी 2008. 2000. आणि मग भूषण तू आय एम 2004 पास आउट. 2004 पास आउट. मग त्याच्यानंतर मग पुढे मास्टर्स केलं इंडियामध्ये? नाही, मास्टर्स नाही केली. देन माझी कॅम्पस प्लेसमेंट झाली एम्फासिस मधून कंपनी. तर हॅलो वर्ल्ड, जावा, नॉर्मल सुरुवात कॅम्पस रोल. अँड देन आफ्टर 3 years आय स्विच, आय जॉईन फ्रेंच इन्व्हेस्टमेंट बँक BNP पारिबा. ओके. मग त्याच्यातर्फे मी 2 वर्ष पॅरिसला होतो. बरं. आणि मग नंतर देर वॉज अ ऑपॉर्च्युनिटी इन पुणे, कॉग्निझंट. बरं. So they wanted somebody who has Schengen visa ready. So I joined Pune, and then after coming to Pune, मग घरी चालू झालं की आता झालं लग्नाचं वय, झालं अच्छा. फिरून आलं. तर दॅट्स द वे इट स्टार्टेड Okay, so ऍक्च्युली. आपण आलोच त्या पॉइंटला, तर सांगा मग कसं म्हणजे तुम्ही तर आधी एकमेकांना ओळखत होतो. आता मी जेव्हा वेन आय पास आउट, बरं. सो मी सोशली बराच ऍक्टिव्ह होतो. इंजिनिअरिंग डेज मध्ये तू म्हणतो, कॉलेज डेज? इंजिनिअरिंग नंतर नंतर, वेन आय okay. स्टार्टेड जॉब. तर दिस इज कम्युनिटी वन ऍक्च्युली. बरं. दिस इज नॉट लाईक अ कॉलेज युथ क्लब. अच्छा. दिस इज कम्युनिटी युथ क्लब. आणि जसे हिचे वडील काका, ताबा काका म्हणतो मी त्यांना, ते माझे वडील, दे वर सोशली व्हेरी ऍक्टिव्ह. सो लुकिंग ॲट देम, कॉन्टॅक्ट्स ऑलरेडी होते. सो आय जम्प्ड इन टू दॅट, आय स्टार्टेड अ युथ क्लब अँड देन इट बिकम व्हेरी मच ऍक्टिव्ह. आणि त्यामुळे बरंच एक्सपोजर असं आलं. आणि त्याच ह्याच्याने मग वधूवर मेळावा असायचा. अच्छा. तर त्यात आम्ही भेटायचो. बट शी वॉज लुकिंग फॉर डॉक्टर, आय वॉज लुकिंग फॉर लाईक इंजिनिअरिंग और समथिंग. इट्स नॉट डिफाईन. बट अरेंज मॅरेज मध्ये असं असतं की तुमची अपेक्षा काय आहे. बरोबर. हा. तर त्यावेळेस तर माझ्यासाठी मी हिच्या काका काकांशी म्हणजे यांच्याशी बोलायचो, तिच्यासाठी माझे पप्पा असायचे काय. तर तसं मी नेव्हर क्रॉस्ड पाथ काइंड ऑफ. अरे पण माझ्या बॅचच्या वेळी फक्त 3च डॉक्टर होते तेव्हा. बॅच म्हणजे आय डोंट नो व्हॉट टू कॉल. हा, म्हणजे ज्या वधूवर मेळाव्याच्या वर्षी माझं नाव नोंदणी पप्पांनी केली, त्या वर्षी 3च डॉक्टर होते. आणि पूर्ण ती जो लॉट होता पूर्ण IT आणि इंजिनियर्स, IT आणि इंजिनियर्स जे कास्ट मध्ये आपण बघतो त्याच्यात. तर पप्पांना म्हटलं इथं फार लिमिटेड ऑप्शन आहे, म्हणजे काहीच नाहीये. ओव्हर टू यू. कसे भेटलात? नाही, मग then कसे भेटलात? पप्पा ही हॅवंट सीन मी ऍक्च्युली फॉर 10 years, बघितलंच नव्हतं त्याने मला, कारण मी शिकायला कुठे कुठे बाहेर होते. होते. आणि मी माझ्या शिक्षणात, तो त्याच्या शिक्षणात, असं काही विचारही विचार नव्हता. नव्हता. आणि देन आणि सडनली आपण मेळाव्यालाच कुठेतरी तिथेच भेटलो. असं म्हटलं, अरे हो, हीच प्रीती आहे का, काइंड ऑफ दॅट ती ट्रिगर. छान And then I talk with अगेन ते काका, म्हणजे आम्ही कम्फर्टेबल होतो राईट. सो आय जस्ट रिच आउट टू हर डॅड अँड आस्क हर लाईक, माझ्या वडिलांना बोललो मी की कॅन वी थिंक अबाउट दिस. मग दे टॉक, दे थॉट इट कॅन बी वर्कड आउट. म्हणजे तुला आवडली होती असं म्हणायचं तुला, हा, पण तू शाय होतं सांगा. नाही, शाय नाही, पण कसं असतं की जेव्हा मी डिरेक्टली अप्रोच टू माय डॅड, कारण त्याला माहिती ना, घरीचं सगळं वातावरण माहिती असतं. आणि तो बहिणीला पुण्याला, ही जॉबला पुण्याला होता तो, अच्छा. तर बहिणीला भेटायला म्हणजे तिकडे जाऊन तिच्या मुलांसाठी टॉयज. नाही, तिला तर मी कॉलेज पासून वापरतो. शी युज टू इन भारतीय विद्यापीठ लाईक नेक्स्ट CBT. तर आम्ही म्हणजे फ्रेंड होतो, तर तिला ओळखायचो आधीपासून. आणि ऍज शी सेड लाईक की लहानपणापासून फॅमिली रिलेशन होते. तर ही बोलायची नाही, लाईक प्रॉब्लेम इचा होता. लाईक आय युज टू, हर सिस्टर इज व्हेरी लाईक टॉकेटिव्ह. आणि तो माझाही स्वभाव असा, त्यामुळे मग आम्ही खूप बोलायचो. आणि माझी बहीण आणि भूषण नेहमी सगळ्या सामाजिक कार्यात ते खूप पुढे असायचं. त्यामुळे ओळखत होतं. मग आता पुण्याला गेल्यावरती आहे तर जाणार, तर ही तर म्हणते की नाही तू माझ्याशी. आणि जर लग्न झालं, ती पुण्याला गेली आणि तिच्या मुलांना वगैरे सडनली गिफ्ट वगैरे घेऊन जायला लागला. मी म्हटलं की अरे नाही, मला तोपर्यंत काहीच मला आयडिया नव्हती, मला माहितीच नव्हतं काही याबद्दल. कारण डिरेक्टली त्याने पप्पांना जाऊन विचारलं. आणि तरी माय डॅड वॉज लाईक शॉक्ड की नाही असं कसं. जेव्हा बोलणं झालं तेव्हा काकांचं रिएक्शन काय होतं? ही वॉज रिअली शॉक्ड, कारण की शॉक नाही, सरप्राईज. शॉक. अरे शॉक तसं शॉक नाही रे, की म्हणजे ही वॉज लुकिंग लाईक फॉर, म्हणजे मेडिकल फील्ड आपण बघतोय. आणि असं त्यांचं होतं डोकं. त्यांना म्हणायची अरे नाही, हे अगदीच ओळखीचं आहे, तर असं कसं लोक काय म्हणतील आणि असं असं. मग नंतर त्यांनी पुन्हा सर्वसार विचार केला. सगळे फॅमिली बसले, आणि आमची जॉईंट फॅमिली आहे, सगळ्यांनी विचार केला बसून. आणि मग ते म्हटलं की अगदी ओळखीचं आहे, मग आपल्याला म्हणजे मुलगी नजरेखाली राहील आणि काही टेन्शन राहणार नाही असं. आणि माझे पप्पा जे भारताबाहेरचे जे आमंत्रण होतं त्याला अशी फुली होती. नो अगदी क्रॉस होता. म्हणजे असं होतं. बिकम अ डॉक्टर, दॅट्स अ बेसिक एक्सपेक्टेशन की आता क्लिनिक रन करून वगैरे. आणि तोच पुढे प्लॅन. देन आय अप्रोच अँड देन इट वर्कड आउट.
मग झालं लग्न. देन वी स्टार्टेड लिव्हिंग इन पुणे. कधी झालं लग्न? 2010 ऑगस्ट 2010. आमचं खूप लवकर लग्न, म्हणजे ठरलं, बोलणी झाली आणि 20 दिवसात आमचं लग्न झालं, असं अरे, काहीतरी म्हणजे झालं. आय अप्रोच इन जून, हा. वी हॅड एंगेजमेंट इन जुलै अँड मॅरेज इन ऑगस्ट. ऑगस्ट 1 ऑगस्ट म्हणजे August अगदी first. मग मी पट बिहार म्हणतो तसं झालं. जायचं होतं कुठे? नाही Visa नाही वगैरे नाही, काही नथिंग issue? असं काय? नाही. तेव्हा माझा युएसचा प्लॅनिंग नव्हता. सो ॲज आय सेड, आय वॉज इन BNP Paribas पॅरिस अँड कॉग्निझन हायर मी बिकॉज दे वॉन्टेड टू सेंड मी टू युरोप. सो दॅट थिंग डिडंट वर्क आउट. हम्म. सो दे सेड स्टे इन पुणे. बरं. त्यामुळे मी पुण्याला सगळं प्लॅन केलं. आय वॉज स्टेईंग इन पुणे. आणि मग त्यामुळे शी लव्स पुणे. सो शी वॉज लाईक की चला पुण्याला आहे तर आपण तिकडे राहूया. मग असं तुम्ही लग्नानंतर काही दिवस पुण्याला राहिला? 2 वर्ष आम्ही पुण्याला 2 वर्ष होतो. पुण्याला. पुण्यामध्ये कुठे? कोथरूड, राईट? कोथरूड. किनारा हॉटेल जवळ. अरे, कोथरूड. अच्छा. मग तू तिथे तुझा तर जॉब चालू होता, नाही, job. तुझी पण प्रॅक्टिस चालू झाली होती तिथे. मग माझा तोच प्रश्न झाला की पुढे आता काय करावं, कारण की याचा विजा होतोय नाही होतोय. घरी तर आम्ही सांगितलं नाही की विजाचं याचं चाललंय का नाही, काय चाललंय ते. तर माझं मी पुन्हा सह्याद्रीमध्ये मी जॉब ऍप्लिकेशन टाकलं. तिकडे मी 6 महिने केलं जॉब. बरं. पण पुन्हा माझा कल मी इंडिपेंडेंट प्रॅक्टिसच करत आले होते. हम्म. इतके म्हणजे 2-3 इयर्स मी काकांसोबत असिस्ट करत होते. बरोबर. तर मग भूषण हॅज सपोर्टेड मी अ लॉट. तो म्हटलं की आपण सुरू करू इथे, बघू माझं काय होतंय, मला माहिती नाही. हम्म. पण मग कोथरूड मध्येच आम्ही एक छोटीशी जागा रेंट करून मग Okay. तिथे क्लिनिक, आय हॅव स्टार्टेड क्लिनिक ओव्हर देअर. बरं. 1-1.5 वर्ष असेल ना रे, 1.5 वर्ष. पण 1-1.5 वर्ष क्लिनिक सुरू माझं, आणि खूप छान खूप म्हणजे रिस्पॉन्स झाला. अगदी 2 ते 3 महिन्यात एवढा सेटअप चांगला. अमेझिंग रिस्पॉन्स. आय वॉज इन द कारण की आय युज टू आस्क हर शाल आय लिव्ह माय जॉब. इट वॉज सो नाईसली अच्छा. सेटअप ऍक्च्युअली. कारण पुण्यात असं नाते, माझी बहीण होती बट शी यूज टू लिव्ह इन विमाननगर आणि आम्ही कोथरूड, आणि असं खूप पुण्यात असं आमचं सर्कल नव्हतं, कारण माझे सगळे नातेवाईक याचे सगळे मुंबईतच होते. पुण्यात सुरू करणं दॅट वॉज अ बिग चॅलेंज की इंडिपेंडेंट. सिटीमध्ये हो, होतं सगळं, आणि इट्स अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी. scratch पासून. हो, मेडिकल क्लिनिक नाही, किंवा आणि कुठलंही सुरू करणं. जरी तिला पुण्यावरून आय एम नॉट बिग फॅन ऑफ पुणे. सो वेन आय नाही, मला जॉईन, नंतर ग्रॅज्युअली आवडायला लागलं पुढं. पुणे grow आणि- झाली. या पण वेन आय जॉईन लाईक पुणे, लिटरली फॉर फर्स्ट 2 weeks आय यूज टू ट्रॅव्हल एव्हरी डे मुंबई पुणे बिफोर मॅरेज ऍक्च्युली. अच्छा, हा. आणि देन मग वीकली एकदा, बिकॉज समहाऊ ते असेल मनात, Set असेल व्हायला वेळ- सेट correct. व्हायला. आणि असं ते बॅचलर असलं की अजून असं वाटतं अरे चल ना मुंबई इथे Correct, correct. काइंड ऑफ. पण मग लग्न झाल्यावर देन वेन वी स्टार्टेड सेटलिंग देन वी वर गुड देअर ऍक्च्युली. अच्छा. मग तुम्ही 2010 पर्यंत तिथे राहिला? 2010 ला लग्न लग्न झालं. झालं. 2012 2012. Yeah. एंड ऑफ द इयर 13 हम्म. स्टार्ट. आणि मग पुढे गाडी कशी गेली किंवा पुढे तिथून काय? नाही, मग मला ऑपॉर्च्युनिटी आली. मग दॅन द रिझन आय जॉईन कॉग्निझन फॉर द युरोप ऑपॉर्च्युनिटी दॅट डिडंट वर्क आउट. मी पॅरिस सोडून इथे पुण्यात राहायला नाही आलो असं म्हणून. मग दे सेड की वी हॅव US ऑपॉर्च्युनिटी. ओके. मग त्याप्रमाणे मग इट वर्कड आउट. देन वी स्टार्टेड मुव्हिंग अँड देन दॅट टाइम लाईक शी वॉज काइंड ऑफ सेटअप अँड एव्हरीथिंग. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट डिसिजन. पूर्ण मला अजूनही ते आठवतं की क्लिनिक बंद करून आम्ही फुल. इट वॉज व्हेरी टफ फॉर मी टू, आणि त्यालाही ऑब्व्हियसली माहिती आहे सिच्युएशन, कारण चांगलं इट वॉज सेट. इट्स हार्ड टू स्टार्ट It's hard to start. हा, आणि म्हणजे सेट झालं होतं. आणि मग आणि नंतर असं असतं ना की जसं US ला आले की यू डोंट नो वेन यू कम नाही, बॅक. पण तेव्हाही आपलं डिस्कशन झालं की त्याचं असं फोर्स नव्हतं, म्हटलं यू स्टे बॅक. पण द थिंग वॉज आय वॉज प्रेग्नंट दॅट टाइम विथ आरुष. आणि मग आमचं वी वर स्केप्टिकल लिटल बिट की काय करावं, थांबावं इथे, जावं, तू म्हणजे तू परत कधी येणार आहेस काय, काहीच माहिती नव्हतं मला काय. मग माय डॅड दॅट टाइम ही वॉज लाईक की नाही तू आता जिथे पंत जातील तिथे तुला जायलाच लागेल. तिथे तुला जाय, यू शुड गो विथ आणि बिकॉज देन वी थॉट लाईक की ती एक्सपेक्टिंग पण आहे, प्रेग्नंट होते, तर त्यामुळे मग एकत्र असणं बरोबर आहे. सो दॅट्स द वे जर्नी स्टार्टेड. आणि मग तुम्ही कुठे मूव्ह झालात ना? सो इनिशियल फर्स्ट वॉज अर्केन्सा, बेंटनविल, Walmart headquarters. First January 2013 I guess. ओके. So we went there like आरुषचा जन्म तिकडचाच आहे ऍक्च्युली. ओके. ऍज गोइंग फर्स्ट टाइम तर आम्हाला मॅप मध्ये शोधावं लागलं की कुठे आहे बेंटनविल ऍक्च्युली. सो जर्नी वॉज आय स्टील रिमेंबर लेओवर वॉज इन अटलांटा. We missed our first flight and then we ran, and because first time जेव्हा येतं तेव्हा एकदम काही माहित नव्हतं. आम्ही जेव्हा फ्लाईट मिस झाली सो वी वर लाईक व्हेरी स्केअर्ड की अरे कसं, अँड बिकॉज शी वॉज प्रेग्नंट तर आम्हाला धावपळ पण परवडणारी नव्हती. आणि ते शहर असं नाही ना न्यूयॉर्क किंवा सॅन अँटोनियो सारखं मोठं नाही, ते अगदी छोट्या गावासारखंच आहे. तर त्यामुळे थोडंसं होतं. पण देन समहाऊ दे गेव अ हॉटेल टू स्टे अँड देन वी कॅच नेक्स्ट डे फ्लाईट. आणि लाईक वेन यू कम टू US यू सा लाईक
tall buildings and everything. तिथे फक्त 2 stories building आहे TCS ची. That's the tallest building in I was West like, Bengal. where is the skyline? Where is the skyline? Movies मध्ये Movies मध्ये बघतो. So initially few days were difficult. When you come from India, थोडंसं मिसिंग फिलिंग असतं. ती थोडी हे होती आणि मला मी तर माझं प्रोफेशन अगदीच होल्ड वर ठेवून आणि मग मी आले. दॅट वॉज व्हेरी चॅलेंजिंग आणि टफ. अगेन आय वॉज प्रेग्नेंट आणि बंच ऑफ स्नो. We got good friends. Initial few months were difficult, but then we got very good friends there in Bentonville. आरुष तुमचं Arush born in born झाला Bentonville मध्ये actually. आणि साधारण किती वर्ष राहिला तुम्ही बेंटनविल मध्ये? Bentonville 2 years. 2 years. 2 years. 2 years. After Again, 2 years. Bentonville, as I was working in Cognizant, so as project changes, you need to change the city. So I got opportunity in Pittsburgh. अच्छा. So I was in Pittsburgh for 1.5 years almost. And then next opportunity was New Jersey, where I spent most of the maximum time till now. Like in New न्यू Jersey. जर्सी मध्ये किती वर्ष राहिला साधारण? Almost 4.5, Five five years. almost. 5 actually. years. मग न्यू जर्सीचा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता ते सांगा. New Jersey was New Jersey New Jersey was is New Jersey, guys. No, म्हणजे तुम्ही मला तर उद्या सांगा New Jersey if there is everything is there is a good Marathi mandal like this there, I'll go there. But yeah, that's a different story. But नाही, बट व्हॉट आय फील इज आय फील रिअली ब्लेस्ड की तू बेंटनविल असू दे, पिट्सबर्ग असू दे किंवा न्यूजर्सी, इतके छान मित्र आणि परिवार भेटत गेले जे अजूनही टच मध्ये आहेत. अच्छा. आणि दॅट्स अ ब्लेसिंग. Correct. म्हणजे मला माझी आई एकच गोष्ट शिकवायची लहानपणापासून, मला ते अजूनही आठवते, कारण तिने नाती खूप जपली. इतकं जॉईंट फॅमिलीत सगळं जपून सगळं पुढे जाणं इट्स व्हेरी चॅलेंजिंग. बरोबर. तर मी तिच्याकडून ते शिकले. ती मला म्हटली की प्रत्येक नात्याला त्याचा वेळ द्यावा लागतो. तर मैत्री असू दे, नवरा बायकोचं नातं, कुठलंही नातं असू दे, तर ते नाती जपण्यासाठी तुला झुकावं लागलं तरी चालेल. आणि इगो ठेवण्याची कशातच गरज नाही. ते मला अजूनही माझ्या मनात ते रुजलेलं आहे. आणि मला ते आय फील ब्लेस्ड की इतके मित्र आपण आहेत, जोडू शकतो. जोडू शकलो आणि अजूनही आहेत. आणि न्यू जर्सीचा अनुभव तर खूपच म्हणजे खूप अमेझिंग होता. न्यू जर्सी तुम्हाला बरंच काही दिलं. आय नो दॅट फ्रॉम न्यू जर्सी बरंच काय म्हणजे बस लाईक प्रोफेशनली ऑल्सो आय ग्रोड लाईक एनिथिंग. आय गॉट promoted twice there, and then again culture wise also it was very much good exposure. Whatever dhol tasha you heard or who you have seen us, that is because of New Jersey. मला त्याच पॉइंटकडे यायचं की ढोल ताशाचा प्रवास तिथे कसा सुरू झाला, म्हणजे एक्झॅक्टली काय होती त्याची बॅक स्टोरी? तुम्ही कधी जॉईन झाला? ते ऑलरेडी होतं की तुम्ही तिथे एस्टॅब्लिश केलं? नाही, कसं होतं? सो बेसिकली माझी मैत्रीण होती एक, शी वॉज अ लीड देअर Okay. तिथे. कारण ढोल ताशामुळे तिकडे बरेच न्यूजर्सीचं मंडळ म्हटलं की खूप जास्त लोक आणि बरोबर, बरेच खूप मोठं मोठं मंडळ असतं. नाही. आणि ढोल जस्ट टू आणि- स्टॉप इट राईट, की आपण आता इंडियात असलो समजा ढोल ताशा, तर आपण असा विचार नाही करत की अरे आपण वाजवायला जाऊ. हम्म. आपण बघतो ते ऐकतो आणि ऐकतो. हा, तर नाचतो. सो दॅट्स द वे अवर अप्रोच इज. अरे ढोल ताशा कोण वाजवायला जाईल, काइंड ऑफ दॅट इनिशियली. बट देन हर फ्रेंड वॉज देअर, सो शी इंट्रोड्यूस की She was like, तू ही प्रॅक्टिसला तरी ये तू एकदा बघ असं. तू. आणि खूपच म्हणजे त्यांचं ह्यूज मंडळ होतं म्हणजे तेव्हा, अजूनही आहे आता, इट्स ग्रोईंग अ लॉट. आणि मग आम्ही जस्ट बघायला गेलो. आणि मग NYC ची परेड असते ढोल ताशाची, मग त्यांनी आम्हाला त्याच्यातही इन्क्लूड केलं आणि इट वॉज अमेझिंग एक्सपिरियन्स. म्हणजे मुलांसाठी मला नंतर ते एक जाणीव होत गेली की आपण आपल्या रूट्सला धरून आहोत, पण व्हॉट अबाउट अवर किड्स, की मुलांना आपलं कल्चर कसं कळेल ना. ते तर त्यांना अमेरिकन व्हायला वेळ नाही लागत, Correct. ते लगेच होतात. म्हणजे म्हटलं की हे कसं कळेल, तर आपल्याला काही ना काहीतरी करणं गरजेचं आहे की मुलांसाठी आणि आपल्यासाठी, आपल्या कल्चर आणि आपल्या रूट्सशी कनेक्टेड राहण्यासाठी. म्हणजे बरेचसं आपण मग जायला लागलो ना राईट. सो practices. म्हणजे इनिशियली प्रीतीने सुरुवात केली. आणि तेव्हा लाईक आरुष वॉज व्हेरी स्मॉल, 2-3 years, कारण आम्ही जस्ट मूव्ह झालेलो 2 होतो. वर्षाचं. 2-2.5 वर्षाचाच होता. तर आय युज टू बी बेबी केअरटेकर. म्हणजे जे प्रॅक्टिसला ज्यांची मुलं असायची, मी पूर्ण सगळ्यांची काळजी घ्यायचो. शी युज टू प्ले. शी हॅज ग्रोन अप इन द लाईक 1 वर्ष पहिला आय डिडंट प्ले एनिथिंग. आय वॉज जस्ट कीप वॉचिंग. अँड देन आय युज टू गिव्ह सजेशन, अरे असं करा, हे छान राहील, ते राहील. प्रीती ढोल वाजवत होती. प्रीती आय हॅव स्टार्टेड विथ अदर इन्स्ट्रुमेंट्स. तिकडे लगेच ढोल नाही मिळत, कारण अच्छा. तुझे खूप लोक असतात. जजमेंट. हा. आणि डान्स, मग लेझिंग, हो, मग नंतर ढोल वर मी शिफ्ट झाले. पण भूषणला ते कॉज त्यांचं जे होतं की प्ले फॉर कॉज, डोनेशन. सो व्हॉट आय लाईक मोर इज की आय यूज टू ऑब्झर्व देम प्ले, मेहनत, डोनेशन येतात. But the way they used to put efforts on the charity part, right?
तो कॉन्सेप्ट मला मनापासून आवडला की म्हटलं आपल्याला तिथं कुठे डोनेशन करते तर मंदिरात जाऊन $100 दिले ते नुसतं नावाला डोनेशन होतं पण ते आपल्याला माहित नाही ते युटिलाइज कुठपर्यंत होतं असं नाही होत नाही पण होत कुठेपर्यंत कसं तर एक्झॅक्टली व्हॉट आय ऑब्झर्व देअर इन दॅट अँड विच फोर्स पुश मी टू गो देअर इनसाइड दॅट की जे वर्षभरात मेहनत करून वाजून एन्जॉय करून करतो ते जे ज्या तऱ्हेने हेल्प करतं एंड किड्सला अनप्रिव्हिलेज किड्स एज्युकेशन किंवा काही जे कॉजेस तर दॅट अट्रॅक्टेड मी लाईक एनिथिंग तर त्याच्यामुळे मी म्हटलं नाही आता प्रीती मी पण येतो वाजवायला बिकॉज अनलेस अंटिल यू कॉन्ट्रीब्युट यू डझंट फील लाईक दॅट तो कॉज त्या कॉज तुला पुल मला खूप ते आणि अजूनही तेच आहे माझं की मला तो कॉज इतका आवडला की देन आय स्टार्टेड and then when I started playing obviously I started with dhol and then within 1 year I became secretary of the group and then in 2019 I became president of the group actually so तो मग 4 वर्ष तोच होता प्रेसिडेंट पण त्याने खूप छान मॅनेज केलं म्हणजे मोठं मंडळ होतं ना आणि न्यूजर्सी म्हणजे खूप इव्हेंट्स येतात तर एका वेळी यू हॅव टू स्प्लिट द टीम 3 ठिकाणी we have 65 dhols अरे बाप 18 तिकडे ताशे हा kind छान of. स्प्लिट करायचा आणि इव्हेंट्स खूप असायचे तिथे एकाच दिवशी कारण गणेशोत्सव असू दे आणि खूप मग सारे majority of the इव्हेंट्स time तुम्ही गणेशोत्सवाच्या वेळेसच प्ले Majority of the त्याच्या time. व्यतिरिक्त सुद्धा नाही काही त्याच्या events व्यतिरिक्त होतात. पण म्हणजे जसं आपण इथे करतो. हो, तसं. सोशलच म्हणजे Social आपलं आहे. जसं इथे असतं तसं साई सोशल टेम्पल असू दे म्युझियम वगैरे सोशल कॉज जिथे इन्व्हॉल्व आहे तिथे हो. अँड दॅट्स द वाय आय लर्न राईट की ढोल ताशा तर इट्स लाईक की शिकणं इज अ गुड थिंग बट इफ देअर इज अ रिझन वाय यू शुड प्ले इट दॅट्स मोटिवेट्स यू अँड दॅट्स द वे इट स्टार्टेड ऍक्च्युली आणि त्याचे रूट्स बहुतेक तुमच्या आई वडिलांकडे जातात हा एक्झॅक्टली म्हणजे आपल्याला जे दोघांच्या आई-वडील social पाहिलेलं आहे मध्ये लहानपणापासून ते involved थोडस असं वाटलं की अरे हो हे काहीतरी कुठेतरी हेल्प करतंय समाजाला काइंड ऑफ दॅट वॉज द ओनली रिझन अदरवाईज युएस मध्ये येऊन जसं म्हटलं लहान बाळ असून जॉब सांभाळून आणि कसं हिचा जॉब आम्ही मग तेव्हा H4EAD फाईल केला आय गॉट माय फर्स्ट जॉब इन न्यू जर्सी अच्छा तू जॉब त्याला चालू हो, केला New Jersey ला ते first सगळं job सांभाळून ढोल ताशाला जाणं वॉज लाईक की कधी कधी जर तू थर्ड पर्सन लेमॅन म्हणून बघितलं तर एवढी काय गरज आहे ढोल ताशाला पण ते जे जेव्हा वाजवून जेव्हा ते कॉज कळतं ना बरोबर. दॅट मोटिवेट पार्ट ऑफ द ग्रुप Group. इन्व्हॉल्व तर ती वेगळी आणि मग ते असं झालं ना की द सजेशन विच आय मेड दे लाईक इट दॅट बेनिफिटेड काइंड ऑफ थिंग सो दे रिक्वेस्टेड मी की कॅन डू यू वॉन्ट टू टेक मोर रिस्पॉन्सिबिलिटी सो बिकेम लाईक सेक्रेटरी प्रेसिडेंट अगेन ती पद नावाला असतात पण जबाबदारी खूप असते पण जेव्हा नरेंद्र वाजवायला लागलं की जरी नाही म्हटलं तरी प्रीतीचे माझे खूप वाद व्हायचे कारण त्याला वेळ द्यावा लागतो राईट इट्स नॉट लाईक की नुसतं गेलं न जेव्हा वाजवायला तुम्ही दोघं असतात एका ह्याच्यात म्हणजे तुम्हाला सहकुटुंब सहपरिवार यू हॅव टू गिव्ह यू 100%. जसं आता म्हणजे आता तुम्ही जेव्हा क्रिकेट वगैरे करताय म्हणजे तुला माहिती ना किती एफर्ट्स आणि आपल्याला 100% तुमची मुलं असू दे काय असू दे सगळ्यांना तुला ग्राउंडवर याच्यावर न्यावंच लागतं असं सो तिथं थोडीशी उडाताण होती खूप जास्त व्हायची कारण तेव्हा लहान होते नवीन जॉब होता माझंही थोडस आणि न्यूयॉर्क न्यूजर्सीचं असं आहे की यू यूज पब्लिक ट्रान्सपोर्ट सो इट वॉज क्वाईट इंटरेस्टिंग डे स्टार्ट्स लाईक मुंबई अँड देन सॅटर्डे वेकअप ढोलताच्या प्रॅक्टिस आहे इव्हेंट आहे त्याच्यात पूर्ण व्हायचं तर इट वॉज काइंड ऑफ इंटरेस्टिंग बट न्यू जर्सी हॅज लाईक कॉल्ड एज अ मिनी इंडिया तर त्यामुळे फ्रेंड्स खूप होते ढोलताशाचा ग्रुप फूड ही इज फॉन्ड ऑफ फूड फूड म्हणजे ऑब्विसली एनीबडी इज लाईक इफ यू आर इन युएस इंडियन फूड जर चांगलं मिळालं तर वाय नॉट सो लाईक देअर इज अ पराठा हाऊस फ्रेश रोटिका म्हणून दुकान आहे न्यू जर्सी मध्ये तिथे तुम्हाला फक्त पोळ्या मिळतात आणि इट्स नॉट लाईक फ्रोझन ऑन ऑर्डर दे मेक इट इन 5 मिनिट देव मशीन तर म्हणजे फूडचा काहीच प्रॉब्लेम नाही तिथे गणपती म्हणजे लालबागच्या गणपती सारखी मोठ्या मूर्त्या वगैरे असं हा म्हणजे आणि त्यामुळे इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स आणि बेसिकली मी ट्रेनने वगैरे जायचो ऑफिसला माय ऑफिस वॉज इट इन होबोकन विच इज ऑन अ रिव्हर लाईन So I used to get New York view in New Jersey salary without New York tax. So that's what much I love New Jersey actually. So आता आपल्या बरोबर आहे भूषण आणि प्रीतीचा मोठा मुलगा म्हणजे आरुष. Hi Arush, how are you? I'm good. कसा आहेस तू? I'm good. School has been going well. आता वेकेशन चालू आहे, right? Yeah, Vacation. Christmas break. So enjoying? Yeah, but I haven't like gone anywhere. Oh, okay. It's just getting started. So Yeah. तुला वेळ आहे अजून. Yeah. So आम्हाला सांग तू कुठल्या स्कूलमध्ये आहेस आणि कुठल्या ग्रेडमध्ये आहे? I go to Basis Chavino and I'm in 6th grade. नाईस. आणि तुला काय आवडतं म्हणजे व्हॉट आर युअर हॉबीज? I like playing sports like basketball and soccer. I like reading. Yeah, I like playing a lot of So things. which is your favorite basketball team? Favorite? Uh-huh.
Right now, they're all bad. Sorry. Really? No favorites? No Spurs? Spurs fan? No? No, like a big no. Okay. Well, if we're talking about like pastimes, I do Uh-huh. like the Los Angeles Lakers. Lakers. And who is your favorite player? Kobe Bryant. Kobe Bryant, yeah. आणि सॉकर मध्ये कोण आवडतं? Not to the haters, but Messi. अच्छा, नाईस. सो आता वर्ल्ड कप येतो, राईट? Yeah. Yeah, I already booked tickets. I'm going to Germany versus Kosovo. अरे वा, यू आर रिअल फॅन. गुड. सो अजून काय आवडतं करायला, लाईक एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये? Yeah, so I'm in Dhotasha and I play Tasha. It's really fun for Garjana Dhotasha. अरे वा. And in school, I'm in band and I play snare drum. It's really fun. Oh, really? Yeah. Nice. So दोन्ही गोष्टी तू करतोस. Yeah, So they are like complementing each other. yeah, because percussion. Correct. Percussion. Good, good. आणि तुला एक छोटा भाऊ पण आहे. Yeah. I am, right? You enjoy playing with him too, taking care of him, Yeah. kind of helping mom and dad here and there. आता तू सॅमच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये पण पार्ट घेतलेला मी Yes. बघितलाय, राईट? Mhm. मागच्या 1 वर्षापासून 1.5 वर्षापासून, Yeah. 1.5 years. What have you enjoyed in that? I've enjoyed that, like, Jayesh Kakas give a kids the chance to present and express themselves Mhm. of how and what they're capable of. Right. So I've participated in like MCing the games. I've also participated in I saw you in the plays. couple of Science, Yeah. science fair. yeah. I also participated in the science fair, like the Poada one time. times, right? Yeah. तू अफजल खानची भूमिका केलेली. Yeah. That was really nice, by the way. Yeah, thank you. Yes, I like that. So, Chan, good. And what else would you like to do more? I would like to do more of the MC and then more acts. That'd be more fun. And then if we had more of games, that'd be also fun. Sure. Great. Awesome. Anything else you want to talk about, share with us? How do you like interacting with your friends? Like, जे सॅमचे फ्रेंड्स आहेत, तुझे फ्रेंड्स भरपूर Yes. आहेत सॅम मध्ये, I know. So we usually, after every SAM event, usually have sleepovers. But thanks to some people, we don't have them. अच्छा. तो इशारा कोणाकडे होता? तो नाही करायचा आहे, बरोबर? Some people. Okay. But hopefully, stay positive. Yeah. And there's also this one time where during a SAM event, I was the only one that was going to go to a sleepover, but then everyone decided to come. Acha. Okay. So thank you for sharing all this nice talk with us. And I'll see you soon on stage maybe. Thank you. So न्यू जर्सी पर्यंत प्रवास का आला. सो इथे किंवा तिकडे राहतात एवढं तुम्ही एन्जॉय करत होता, सोशली ऍक्टिव्ह होता, मग सॅन अँटोनियोचा प्रवास कसा काय झाला, इकडे कसं काय आला? अगेन इट्स अ बिग स्टोरी. एंड ऑफ 2019 मे बी क्रिसमसच्या वेळेस, एक्झॅक्ट मंथ नाही आठवत मला, पण वी went to India in month of February, I guess. COVID started growing up. So when we left New Jersey, त्यावेळी काहीच नव्हतं, म्हणजे जस्ट न्यूज होती, पण जस्ट हलकं फुलकं असं. पण जेव्हा इंडियात पोहोचलो, जेव्हा संपत आली सुट्टी, त्यावेळेस लाईक इट वॉज बिकमिंग पीक अँड आय गेस इट्स स्प्रेडेड विदिन 2-3 weeks इट वॉज बिकम व्हेरी हाय. सो मोदीजी अनाऊन्स की 23rd March ला अनाऊन्स केलं काहीतरी की देर विल बी नो Lockdown. फ्लाइट्स एव्हरीथिंग, लॉकडाऊन एव्हरीथिंग. आणि माझी फ्लाईट 28 मार्चची होती ऍक्च्युली. अच्छा. So we didn't know where to go, what to do, and like so that year was very tough, 2020, because म्हणजे आणि कारण कसं आता अपार्टमेंट मध्ये होतो तेव्हा न्यू जर्सीला, सो देर वॉज नो ऑप्शन. तर ऑनलाईन फ्रेंड्सला सांगून कार विकली, अच्छा. कारण आपण जेव्हा घरातून निघतो तर आपण 2 बॅग्स घेऊन निघतो. वी डोंट नो की आपण परत येणार नाही होत असेल. दॅट वॉज टफ. लॉकडाऊनचं असं होतं की इट वॉज व्हेरी अनसर्टन की कधी ओपन होणार आहे, फ्लाईट्स कधी सुरू होणार आहेत, कोणाला काहीही माहिती नव्हतं. आणि वी वेर जस्ट वेटिंग की आता होईल, कारण आरुषचं स्कूल इट वॉज ऑनलाईन, दॅट वॉज गुड थिंग. याचा जॉब पण सुरू होता ऑनलाईन, पण माझा जॉब गेला न्यू जर्सीचा, कारण माझा इन पर्सन होता. तो 4 महिने होल्ड केला, मग तो गेला जॉब माझा. आणि मग माझं इंडियात मी पुन्हा काम सुरू केलं, कारण की आय कॅनॉट सिट ॲट होम. आणि सगळंच म्हणजे इतकं कॉम्प्लिकेटेड आणि अनसर्टन होतं की काय करावं आम्हाला कळतच नव्हतं. याचं जे घर होतं ठाण्याचं, इट वॉज ऑलरेडी रेंटेड. तो रेंट म्हणजे टीनंट, ही वॉज नॉट रेडी टू लिव्ह द हाऊस. कोविड टाइम. आणि आय वॉज लाईक, आमची घरं आहेत म्हणजे माय मॉम डॅड सासू सगळ्यांची घरं आहेत, मग आम्ही इकडे तिकडे इट वॉज म्हणजे जरी इंडियात होतो तरी
बिकॉज आरुष लहान होता मग त्यामुळे शी इज टू स्टे ॲट वन प्लेस आणि मी ठाण्याला घाटकोला असं आम्ही आहे. पण त्याच्यावरही क्वेश्चन मार्क होते कारण द सोसायटी पीपल वेअर नॉट अलाउइंग Commute समबडी टू was कम्युट. not allowed. तर त्यामुळे इट वॉज डिफिकल्ट टाइम. म्हणजे अरे US मध्ये असो इंडियात असूनही आम्ही काइंड ऑफ सेपरेटेड होतो. आणि टेनेट पॉइंट वॉज ऑल्सो राईट की तो म्हणता माझा आता टफ टाइम आहे आता पिकवडमध्ये तुम्ही मला सोडायला कसं सांगताय तसं. तर आणि घरी ऑब्विसली नोबडी वॉज अवेअर लाईक वी आर गोन स्टे फॉर लॉंग टाइम. जे स्टेईंग फॉर अ मंथ अँड स्टेईंग फॉर. तर त्यामुळे डिफिकल्ट. देन ऑन अपार्टमेंटची लीज ब्रेक केली. दॅट फायनान्शियल लॉस भरपूर झाला. म्हणजे आय गॉट अ न्यू कार आय हॅव टू सोल्ड इट इन व्हेरी लो प्राइस इन कोविड. तर त्यामुळे इट वॉज टफ टाइम. देन वेन इट ओपन्ड अप अगेन इट स्टार्टेड. सो my company said Cognizant said like there is an opportunity at San Antonio. Do you want to go back? So my obviously request was की न्यू जर्सीत सगळं होतं तर तिथेच पाठवा माझं अर्ध सामान मित्राच्या बेसमेंटमध्ये. सो इट विल बी इझी फॉर मी. दे सेड नो दिस इज द ओनली वी हॅव अदरवाइज यू हॅव टू वेट. आणि तो वेट माहित नाही किती आहे अनसर्टन ऍक्च्युली. सो देन वी टूक अन ऑप्शन की जाऊया सॅन हो, पण अँटोनियो. आता तेव्हाही अशी गंमत झाली की आरुष गॉट ऍडमिशन इन इंडिया स्कूल. तिथे आम्ही लोधा वर्ल्ड स्कूलमध्ये त्याला ऍडमिशन घेतली कारण इथे कधी येणारे माहिती नव्हतं. आणि माझंही पुन्हा सुरू झालं होतं काम. आणि पुन्हा आम्ही आमच्या घरातही शिफ्ट झालो. म्हणजे त्यालाही बिचारायला दुसरीकडे जायला सांगितलं. मग आम्ही शिफ्ट झालो तिथे. पुन्हा सेट केला पूर्ण संसार. आणि पुन्हा 4 महिन्यात आता भूषण म्हणतो की लेट्स गो टू सॅन अँटोनियो. आणि सॅन अँटोनियो मी कधीही ऐकलेलं नव्हतं. आय नो डॅलस, आय नो ह्युस्टन, टेक्सास माहितीये पण सॅन अँटोनियो मी ऐकलंच नव्हतं माहिती. मग आता दॅट टाइम आय वॉज व्हेरी म्हणजे रिजिड झाले की मी भूषण यू गो, आय एम नॉट कमिंग राईट. नाउ. अँड लाईक बेंटनविलला पण असंच झालं. राईट. ऐकलेलं नाही देन वी वेंट आउट. सो दॅट्स वाईल टेकिंग सॅन अँटोनियो डिसिजन शी वॉज काइंड ऑफ आय स्टे बॅक आय एम सेटल्ड. सो काइंड ऑफ. मग कसं काय डिसिजन आला एकत्र येण्याचा? मग पुन्हा अगेन डिसिजन घेतलं की आता गेलो एकत्र तर जाऊ आणि नाही तर मग नाही परत. म्हणजे मी येणारच नाही परत. असं होतं की ही समहाव ही कन्व्हिन्स्ड मी. म्हणजे कसं करतो तो मला माहिती नाही काय करतो पण तो कन्व्हिन्स करतो मला. म्हणजे काय जादू करतो मग म्हणतो मी कन्व्हिन्स जास्त करतो. काम करून दाखवतो की हाऊ आय कॅन टेक केअर ऑफ किड्स व्हेरी वेल वेन आय वॉज. त्यावेळेसाठी फक्त. तर तो मला खूप चांगल्या पद्धतीने कन्व्हिन्स करतो. मग नंतर पुन्हा डिसिजन झालं की चला आता सॅन अँटोनियो बघू जाऊ काय आहे ते. मग सॅन अँटोनियोला आम्ही पोहोचलो आणि म्हटलं की चला आता सगळ्याच्यानं झालं थोडं रिलॅक्स करू. आणि नंतर कळलं की इथे स्ट्रॉम आला होता त्या. So when my travel date came, the CTO mailed me saying that की इथे स्नो होणार आहे next week. So postpone your travel. So I was like, I am from New Jersey, Pittsburgh. Snow काय मोठी गोष्ट आहे, right? So I was not aware की it is big thing for Texas, right? So ज्यावेळेस तो झाला स्नो, right? त्याच्या एक्झॅक्ट नेक्स्ट वीकेंडला आम्ही इथे आलो. So when we came here, it was such a drastic like की हॉटेलमध्ये होतं की पाणी नाही. आणि देवर अँड बिकॉज इट्स पोस्ट कोविड राईट देवर लाईक की आमच्याकडे हॉटेलमध्ये काही असे आहेत की जे कोविडसाठी ते पाठवायचं ना आउटसाइड राहायला त्यासाठी तसे काही लोक आहेत. यू नीड टू बी केअरफुल अँड विल कम विथ अ किड इट्स अ डिफिकल्ट टाइम. सो आय स्टील रिमेंबर वी लाईक अपार्टमेंट बघायला पण आम्ही जेव्हा गेलो तर ते तेव्हा दाखवायला पण ते की बाहेर ठेवून द्यायचे. आणि बिकॉज ऑफ स्नो ऑन एव्हरीथिंग इट वॉज डिफिकल्ट टाइम फर्स्ट 2-3 weeks. इट वॉज नॉट लाईक फर्स्ट टाइम वी कम टू US. सो वी लाईक लिटल बिट नवीन. आणि कसं होतं की कोविड पोस्ट कोविड आल्यामुळे एव्हरीबडी इज काइंड ऑफ इंडियातून ट्रॅव्हल करून आले राईट. तर नॉट रिलक्टंट बट लाईक रेजिस्टन्स हेजिटंट की अरे बाबा. इंडियात खूप स्ट्रिक्ट लॉकडाऊन होतं एकदम. म्हणजे आणि मला वी केम देअर अँड देन व्हेन वी टूक ऍडमिशन फॉर इट दे सेड नो यू हॅव टू कम इन पर्सन. यू आर लाईक अरे आम्ही इथे मास्क लावून पण नाही फिरत. इंडियात तर बाहेर पडू देत नव्हते काइंड ऑफ. सो इट वॉज ड्रास्टिक एक्सपिरियन्स बट दॅट्स द वे सॅन अँटोनियो क्लिक्ड. अँड देन सो मग तुम्ही 2020 पासून सॅन अँटोनियो मध्ये 21 इंडियात गेलो. सो मग सॅन अँटोनियोचा तुमचा आताचा प्रवास कसा होता किंवा कसा एक्सपिरियन्स आहे तुमचा सॅन अँटोनियो? 2021 ला जेव्हा आम्ही आलो तेव्हा भूषण वॉज लाईक की ही हॅज टू गो बॅक टू न्यू जर्सी. सो आम्ही अपार्टमेंटची लीज 3 months फक्त केली की आपल्याला पुन्हा जायचं न्यू जर्सीला. आणि ही वॉज ट्राईंग हिज लेवल बेस्ट टू चेंज हिज प्रोजेक्ट ऑर व्हॉट एव्हर की कसं ही कॅन गो टू न्यू जर्सी बॅक अगेन. कारण तिकडे सगळं होतं आणि इथे पुन्हा स्क्रॅच पासून सगळं सुरू करा. त्याचे होते फ्रेंड्स. कारण ही वॉज ऑल्सो फ्रस्ट्रेटेड की एव्हरी इयर आय एम गोइंग टू न्यू स्कूल, एव्हरी इयर आय हॅव टू फाइंड न्यू फ्रेंड्स. म्हणजे त्याचाही आम्ही विचार आरुषचं म्हणते मी आरुषचाही विचार करणं गरजेचं होतं. पण समहाऊ त्याने ही स्विच द जॉब
आणि मग नंतर आम्ही मग आय ऑल्सो गॉट अ जॉब इन सॅन अँटोनियो. आणि हळूहळू मग आता कोविडमध्ये कोणी लोक पण नाही आम्हाला भेटत, मग काय करावं काय. हा. मग तेव्हा ढोल ताशाचं म्हटलं की गर्जनाचं आपण काही प्रयत्न करूया का, काही बघूया का. म्हणजे वेन वी केम हिअर राईट, की जसं ही म्हटली की आम्ही न्यू जर्सीला जायचं हे होतं, पण देन वी स्टार्टेड लिव्हिंग, इट वॉज नॉट वर्किंग आउट ॲज एक्सपेक्टेड, कारण एवढं इझी नाहीये नवीन कस्टमरसाठी आला आणि स्विच करणं बरोबर. प्रोजेक्ट. सो देन वी थॉट की लेट्स से टेक 6 months अँड विल गो आफ्टर 6 months. सो ते झालं, पण नंतर देन बिकॉज वी हॅव डन इन ढोल ताशा आणि आम्ही दोघांनी प्ले केलंय, तर आपले बरेच मित्रमंडळी अप्रोच झाले की आपण इथे चालू करायचा विचार तर आहे. तुमची ओळख कशी झाली सगळ्यांशी, किंवा तुम्ही ढोल ताशा सुरू करायच्या वेळेस तुम्हाला काही लोक परिचयाची होती आणि नाही. when you So, decided I की know, तुम्ही चालू काय केल्यामुळे ना, ओळखी वाढत. वी नो वन पर्सन, सोनिया मोगरे सोनिया मोगरे. सुरुवातीला So, ती ती होती बेंटनविलला होती. आणि तर तिने मग रिया दानीचा आम्हाला दिला कॉन्टॅक्ट. आणि मग त्याच कम्युनिटीत Community त रिया आपण राहत गेलो, होती actually. राहत होती. तर मग तशी ओळख झाली. पण तरी मराठी मंडळ तेव्हाही कोविडमुळे ऍक्टिव्ह नव्हतंच बरोबर. तेव्हा, कारण सगळे ऑनलाईन इव्हेंट्स आणि हो. असे सुरू होते. मग सगळ्यांनी मिळून आपले उत्साही इतके सगळे लोक आहात तुम्ही सगळे. मग ढोल ताशा जेव्हा प्रॅक्टिसेस आणि सुरू झाले, सो इट वॉज लाईक की म्हटलं अरे खूप छान फॅमिली इथे तयार होते. आणि खूप आय वॉज सो हॅपी, म्हणजे आम्ही दोघंही खूप छान आनंदी. ती जी फेज जी होती, दॅट वॉज लाईक माय मोस्ट मेमोरेबल फेज तू म्हणशील, की प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण आपण किती आनंदात आणि मजेशीर घालवलाय. आणि कनेक्ट तेव्हा पण तुझी ओळख तेव्हाच त्याच निमित्ताने, तुझी भेटच नव्हती म्हणजे त्या आधीही. म्हणजे मोस्ट ऑफ द पीपल इन महाराष्ट्र मंडळ टुडे we came to know because when we started playing Dhol Tasha, people came, and initially we didn't start as an organization because everybody was enthusiastic here, so everybody contributed आणि आपण ढोल ताशा मागवले इंडियातून. आणि जसं ग्रो होत गेलं, मग देन we thought we will register so that we can give a name to the dollar amount and we can donate, because when there is financial transaction, it's better to be like transparent and registered. हो, पण मला एक मेन्शन हे करावं असं वाटतं की कुठलेही काही ऑर्गनायझेशन म्हणा किंवा संस्था किंवा कुठलीही ऍक्टिव्हिटी सुरू करणं म्हणा, ते एकाचं नसतं काम. तर हे ग्रुपचंच आहे, श्रेय आपल्या सगळ्यांचंच आहे. आणि प्रत्येकाला त्याचं श्रेय देणं गरजेचं आहे. आणि आपला जो उत्साह होता, तो मला मी अजूनही मिस करते. अजूनही आम्ही एव्हरी प्रॅक्टिसेसला आम्ही आठवणी काढतो त्या. ते इनिशियल फेज जेव्हा आपण ते सगळे इन्व्हेंटरी इंडियामधून मागवलेली, याच्याकडे आपण ते ढोल सगळे बांधले सेट केले होते. आणि तो अनुभव ना, कारण आता कसं न्यू जर्सी जेव्हा जल्लोषसाठी करायचं, तर इट इज ऑलरेडी सेटअप मंडळ. म्हणजे व्हॉट वी टूक ओव्हर इज लाईक फ्रॉम स्क्रॅच पासून मजा, आणि प्रत्येकाने जी भावना होती, त्यामुळे ते ग्रो होत गेलं. आणि त्यामुळे कसं की मराठी मंडळाचा गणपती जेव्हा 2022 चा तेव्हा आम्ही पहिल्यांदा प्ले केलं, तर त्यावेळी जी एनर्जी होती, सगळ्यांनी जे खूप एन्जॉय केलं. बिकॉज व्हॉट आय नो की आतापर्यंत आपण बाहेरून बोलवायचं मराठी मंडळाच्या, तर त्यामुळे इट वॉज क्वाईट गुड एक्सपिरियन्स. आणि वी फेल्ड ऑनर्ड की अरे आपण काहीतरी कॉन्ट्रीब्युट करू शकलो याच्यात. आणि बरेच लोकांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं ओव्हर ऑफ इयर्स. आता 4 वर्षांमध्ये ऑलमोस्ट म्हणजे लहान मुलंही आता तुम्ही इन्व्हॉल्व करताय त्यांना. सो दॅट इज अ लहान बिग मुलांचं प्लस. तर ढोल ताशा वॉज काइंड ऑफ अ पॉइंट विच फोर्स अस बॅक की अरे नाही ठीक आहे, थांबूया, आपले मित्र फॅमिली याच्यामुळे होत आहे. तर अँड देन आय स्विच जॉब. I left Cognizant, so I joined company called Iron Mountain. So then they are remote. So they said if you want to go back to New Jersey, it's on our own scale. Like तू खर्च करून जा. मी म्हटलं मग इथे काय वाईट आहे, सगळं सेट आहे, फॅमिली आहे, फ्रेंड्स आहेत, why to leave, right? And that's the way we settled, and she also got job here, kind of back to routine. आय लव्ह द वेदर ओव्हर हिअर, कारण मी स्नो अगदी क्लीन करून कंटाळले होते. असं काही नाही. माझं एक म्हणणं आहे राकेश, जर तुला उन्हात राहायचं मग इंडियात राहणार. स्नो युएस मध्येच पडतो. ही युज टू कम्युट बाय ट्रेन आणि मला कार न्यायला लागायची. मला कार रोज क्लीन करायची, इतका स्नो व्हायचा. म्हटलं की नाही, आय लव्ह ओव्हर हिअर, वेदर इज गुड. अमेरिकेची कमॉन. त्यामुळे मी वेदरमुळे इथे थांबण्याचा निर्णय घेतला. आणि मग जॉबही झाला. आणि आरुष वॉज लाईक की आय एम नॉट गोइंग टू लिव्ह फ्रॉम सॅन अँटोनियो. त्याचे फ्रेंड सर्कल, ओ माय गॉड. आणि आता आपण सगळे असे आहोत ना की सगळे आपले जीवाभावाचे आहेत. म्हणजे एकदा कसं असतं ना की जॉब आणि घर सगळीकडे होतात, पण तुला जर जीवाभावाचे कोणी असेल तर मग तू कुठून तिथून स्क्रॅच पासून जरी केलं तर ते इट वॉज लाईक फुलफिलमेंट की नाही. आता लाईक मी जर कुठे गेलो तर मला कोणाला सांगायची गरज नाही की प्रीतीकडे बघा, बाळाकडे बघा. आय हॅव फॅमिली हिअर. दॅट्स द वे इट इज बॉन्डिंग हॅपन. अँड देन घराची स्टोरी सांगितलीच नाही. आमचं हे घर घेण्याचं पण
म्हणजे आता आम्ही जेव्हा घर इथे घेतलं सॅन अँटोनियो मध्ये, तर इंडियाला नो वन हो. वॉज हॅपी. आमचे पेरेंट्स कोणीच हॅपी नव्हते, कारण It was- एक्सपेक्टेशन मध्ये तुम्ही परत या. परत अजूनही रिॲक्शन आहे. कॉल अप, हो नोबडी सेड कॉंग्रॅच्युलेशन, इट्स लाईक ओ म्हणजे तुम्ही येणार नाही आता, तुम्ही येणार असं नाही, नाहीये परत. काही. आणि रिझन म्हणजे आपणच सगळे बघायला आलेलो, आपलीच लोक सगळे घर बघायला आलेली. आणि जेव्हा आपला ग्रुप तयार झाला, मग तेव्हा म्हटलं की अरे इट्स मोर दॅन अ फॅमिली, म्हणजे फॅमिलीच आहे. तर आपल्या फॅमिली इथे आहे, तर मग आता घ्यायला हरकत नाही. कारण इतके वर्ष असं सुरू होतं ना की आता, आणि आरुषचंही बरंच चेंज झालं, आमचंही म्हणजे स्थैर्य काहीच नव्हतं. बरोबर. मग काहीतरी स्थैर्य येण्यासाठी मग भूषण आणि माझा तो अगदी सडन डिसिजन होता. मला अजूनही आठवतं, घर आम्ही जेव्हा बघायला आलो, तू नव्हता इथे, तू मेक्सिको कुठेतरी फिरायला गेलेला, सोनिया आणि तू नव्हते. मग आम्ही, जयेश, कौस्तुभ, रिया, आम्ही सगळे आलो होतो घर बघायला इथे. आणि आम्ही अगदी ते बघून एका दिवसात डिसिजन घेऊन फायनल केलं होतं घर. आणि मग नंतर आयन झाला. सो आयन आता 2 वर्षाचा होता. 2 वर्षाचा. 24 born. So you have 2 babies, Arush आणि Ayan. आरुष आणि अयान. Okay. सो अयान इज अवर सरप्राईज बेबी. सो आम्ही सगळ्यांना तेच म्हणायचो, वन अँड डन. पण या, इज अ सरप्राईज बेबी, बट अवर हाऊस इज फुल ऑफ लव्ह नाव. So आता तू फुल्ली ऑक्युपाइड असेल, कारण तू आता जॉब पण करतेस. 2 ओ babies माय आहेत. गॉड. सो मी आता सध्या पार्ट टाइम करते, नॉट फुल टाइम, बिकॉज ऑफ अयान. सो मला म्हणजे मी खूप जरी मॉडर्नाइज्ड आहे, तरी मला असं वाटतं ना, थोडी मी ओल्ड स्कूल आहे या बाबतीत, की पहिले 2-3 वर्ष मला असं वाटतं की 100% जर दिले मुलांना, हा. तर मग पुढे फार तुझे इम्युनिटीच्या बाबतीत म्हणा, बाकी सगळ्या बरोबर. जडणघडणीत, तर आपल्याला फारसं बघावं लागत नाही मोठं सर. जसं मला आरुषच्या वेळी तर माझा वर्क पिझ्झाच नव्हता, त्यामुळे मी आय हॅड गिव्ह Full हिम attention त्याला automatically 100% दिलं होतं मी आरुषला. तसं अयांच्या वेळी तर मी लवकर सुरू केलंय काम तसं, पण तरी मी पार्ट टाइम करते. म्हणजे अच्छा. वी आर स्टील जगलिंग. त्याचं ट्रॅव्हल आलं कुठे आउट ऑफ स्टेट, तर मग मात्र माझी फार धांदल होते, कारण की मुलांना सांभाळणं, पिकअप ड्रॉप, तिथं फ्रेंड्स वगैरे आहेत, कम्युनिटी आमची खूप छान आहे. पण मग एवढ्या सगळ्यामध्ये तू किंवा तुम्ही दोघेही राहता, जेव्हा गणपतीच्या सीझनच्या आधी जेव्हा ढोल ताशा प्रॅक्टिसचा सीझन चालू होतो जून मध्ये, तर त्याच्यामध्ये कसा वेळ काढता किंवा ती प्रोसेस कशी असते मग? नाही, जून नाही, यावेळी तर आपण लवकर प्रॅक्टिस सुरू केलेली, ढोल ताशाची मार्च. तर मी तुला म्हटलं ना, कलेविषयी इतकं प्रेम, नाही म्हणजे ते यावेळी मराठी मंडळाने इतक्या अप्रतिम ऍक्टिव्हिटीज जस्ट एक्झाम्पल राईट, नुसतं ढोल तशाच नाही, म्हणजे आता जसं तू ऋणानुबंधचं इनिशिएटिव्ह युअर आयडिया राईट, की ते काही आवडला मनापासून तर आपण कसाही वेळ काढतो. बरोबर. तसंच झालं, म्हणजे ढोल ताशा जाऊ दे आता, किंवा जयेश आणि ह्या वर्षीच्या बीओडींनी जे काही ऍक्टिव्हिटीज केल्या, तर ढोल ताशा सांभाळून वी यूज टू एव्हरीबडी इन महाराष्ट्र टू पार्टिसिपेट. म्हणजे अगदी सकाळी प्रॅक्टिस करून संध्याकाळी आम्ही नाटकाच्या प्रॅक्टिसला यायचो, हो. कारण ती जी आवड असली, त्या आपुलकीपणा असला, तर यूज टू डू. आणि आय विल गिव्ह फुल क्रेडिट टू जयेश अँड बीओडी, व्हेरी थँकफुल फॉर देम टू मेकिंग दिस रॉकिंग इयर. पण त्याच्यामुळे असं झालं, यामुळे असं झालं की अयान 2 वर्षाचं कधी झालं कळलंच नाही. म्हणजे Engage व्हायला तर engage, म्हणजे म्हणजे ढोल ताशाचं असंच होतं ना, इट इज नॉट लाईक बर्डन की अरे का वाजवायला जायचं. त्यासाठी वेगळं विचार करावा नाही लागत, की साठवायला की ही आपली जबाबदारी केलीच पाहिजे, कारण वी आर ओईंग लाईक समाजाचे देणे. मला आवड आहे, म्हणजे मला ढोल आवड तर म्हणजे इट्स पॅशनेट, आय एम पॅशनेट फॉर ढोल. पण ते ढोल वाजवू शकते मी कधीही, पण बाकी ऍक्टिव्हिटीज मध्ये जसं नाटक म्हणा, गाणं आहे, डान्स आहे, कुठेही संधी मिळाली. जसं पिट्सबर्गलाही आम्ही खूप ऍक्टिव्ह होतो, पिट्सबर्गलाही खूप अप्रतिम छान ऍक्टिव्हिटीज व्हायच्या, आणि तिकडेही सुप्रीमली टॅलेंटेड लेखक आहेत, गायक आहेत, खूप छान आमची टीम. टॉक अबाउट पिट्सबर्ग, बट पिट्सबर्ग वॉज ऑल्सो नाईस एक्सपिरियन्स इन कम्पेअर टू मराठी मंडळ. तिथे म्हणजे 2-3 लेखक आहेत, पुस्तकांचे सिंगर आहेत, आणि म्हणजे दे आर काइंड ऑफ वेल नोन. इट्स नॉट लाईक की असं म्हणजे महाराष्ट्रात म्हणजे मुंबईत, महाराष्ट्रातही वेल नोन आहेत. आणि आम्हाला त्यांच्याबरोबर वेळ स्पेंड करायचा, कारण जेव्हा मी बेंटनविल अर्केन्सा इनिशियल, तेव्हा स्मॉल सिटी, तिथे थोडेफार मराठी फॅमिली होती. अँड व्हेन वी टू पिट्सबर्ग, तर वी रिअली गॉट एक्सपोजर सो कॉल्ड मराठी कल्चर. आणि न्यू जर्सी वॉज स्टार्टेड कन्वर्टेड टू ढोल ताशा. पण पिट्सबर्ग ऑल्सो इट्स अ गुड एक्सपिरियन्स. शी हॅड अ गुड सिंगिंग शोज. अँड पिट्सबर्गचा अनुभव मला अजून आठवतो की वी मे मूव टू पिट्सबर्ग, आणि तिथे सिंगिंग कॉम्पिटिशन होती मराठी मंडळाची. तर आम्ही कोणाला ओळखत नव्हतो, तिथे वोटवर होतं बेसिकली, जसं आता जयेशने व्हॉट्सअपवर लास्ट तर ऑडियन्स पोलवर होतं. तर शी वॉन्ट प्राइज देअर. सो वी वर लाईक अरे गुड, की म्हणजे त्यामुळे मराठी मंडळ, आणि त्यामुळे मग अजून नोन झालं लोकांना. इट वॉज गुड एक्सपिरियन्स ऍक्च्युअली. सो आपण आता एंड ऑफ द इंटरव्ह्यू कडे आलेलो आहोत. एंड करण्याच्या आधी आता तूच सांगितलंस ना,
हिने प्राइज जिंकलेलं आहे गाण्यामध्ये आणि हिने पण सांगितलं की हिची आवड गाणं आहे. So आपल्या प्रेक्षकांना तुझ्याकडून गाणं ऐकायला आवडतं. सो तू एखादं गाणं तरी किंवा 4 ओळी तरी म्हण. Really पण त्याच्या wanted- आधी सुद्धा तुम्हाला काय बोलायचं असेल तर या फील फ्री टू से एनिथिंग दॅट वी मिस्ड आउट. मी मला आय एम रिअली थँकफुल टू ऋणानुबंध टीम. आता तुम्ही सगळे इतके महिने झाले, वर्ष झाले मला वाटतं मेहनत घेताय आणि हे अशी एक्सप्रेस करण्याची संधी ती म्हणते फार क्वचितच मिळते आणि ती संधी तुम्ही उपलब्ध केली त्याबद्दल तुमचं टीमचं तर पूर्ण आभारी आहोतच आणि मराठी मंडळाचेही आभारी आहोत आणि कलेविषयी आमचं नितांत प्रेम हे राहणारच आहे. मराठी मंडळ असू दे किंवा गर्जना ढोलताशा असू दे तर आम्ही 100% देऊच. पण तुमचेही खूप अभिनंदन. थँक्यू थँक्यू तुम्हालाही आणि इस्पेशली कसं असतं आयडिया सगळ्यांकडे असतात पण त्याला स्टेज देणं इज बरोबर. इम्पॉर्टंट की तू आयडिया हा चल मला चेस कॉम्पिटिशन करायचे अरे हो पण त्यासाठी जर तुम्ही जर प्लॅटफॉर्म दिला देन इट कॅन ग्रो अँड आय लाईक देर इज अ नो सिंगल पर्सन इन सॅन अँटोनी हू हॅव नॉट सीन जयेश हाऊस. So my point is like की he is so open for everything. स्नेहल मुली म्हणजे इट वॉज सो हॅट्स ऑफ टू देम विच मेड द मंडळ नाही active. कसं आहे रे की बोलणं आणि कृतीत करून दाखवणं यात फरक आहे. तर ते कृतीत झाल्यानंतर त्याचे परिणाम असे आणि दिसतात. म्हणजे आम्ही त्या आणि मला याचा अनुभवलेलं खूप आहे. अभिमान आहे आणि मला माझी एक तक्रार पण आहे ऋणानुबंधनाच्या निमित्ताने माझी एक तक्रारही आहे. मला एक खूप अभिमान आहे की आपण सगळे एकत्र भेटलो ढोलताशाच्या निमित्ताने आणि अशी फॅमिली ग्रो होत गेली. तर आधी आपण सगळे खूप अप्रोचेबल होतो पण जयेशकडे माझी तक्रार आहे की प्रेसिडेंट झाल्यापासून काय महाराजा विसरलात तुम्ही महाराजा. ते एवढे बिझी झाले डिसेंबर नंतर होईल म्हणजे तू 4-5 दिवस झाले तर होईल. ते एवढे बिझी झालेत की आपण म्हणजे आधीसारखं स्पेंड करणं वेळ आणि ते फार फ्रिक्वेंटली होतं पण ते जनतेचे रयतेचे नेते झाले ते त्याच्यामुळे पण ठीक आहे आपलं प्रेम राहावं प्रेम राहावं तेच. नाही नाही डेफिनेटली. सो थँक्यू अगेन. आणि जसं मी म्हटलं की प्लॅटफॉर्म तर ढोलताशाही त्याच याच्याने झालेलं की वाजवायची आवड आहे या वाजवा इट्स नॉट अ लाईक बर्डन अँड दॅट्स वाय इट इज ग्रोईंग अप. आणि तो महाराष्ट्र मंडळात ओके अँड वन थिंग लाईक वी हॅव बीन कॉलिंग इट मराठी मंडळ पण इट्स अ महाराष्ट्र मंडळ. सो महाराष्ट्र मंडळात खूप ऍक्टिव्हिटीज झाल्यात. वी आर व्हेरी थँकफुल अँड वी विश लाईक पुढे असंही कंटिन्यू राहील. सो इट वॉज व्हेरी नाईस इनिशिएटिव्ह अँड थँक्यू राकेश अँड टीम एव्हरीवन आम्हाला बोलतं केल्याबद्दल बेसिकली. आणि त्या गाणं म्हणायचं की नाही तो तुझा प्रश्न आहे. म्हणायचं की नाहीचा प्रश्न मी सांगू नाही शकत ना बाबा असं. तू पिट्सबर्ग मध्ये प्राइज जिंकून आली आणि तू ट्रेनिंगही घेतलंस. मला बरं मी हे गाणं डेडिकेट करतेय स्पेशली माझ्या मुलांसाठी माझ्या सर्व मित्रपरिवारासाठी माझ्या नवऱ्यासाठी. कुठलंही संकट येण्याआधी ते मी फेस करीन आधी संकट. आणि मी मराठी गाण्याच्या 2 ओळी म्हणते. कधी वाटेत काचा खळगे निखाचा तुझ्या आधी तिथे पाय हा पडेल माझा ओ तू स्वप्न पाहत जाना तू बस खुशीत राहना तू स्वप्न पाहत जाना तू बस खुशीत राहना माझ्याही वाट्याचे घे तुला सारे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे कधी हसणार आहे कधी रडणार आहे मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. थँक्यू सो मच. अतिशय सुंदर प्रीती. Thank you so much. तुझा आवाज खरंच खूप छान आहे. आम्ही पहिल्यांदा नाही ऐकलं आधी पण ऐकलं पण खरंच खूप छान वाटलं आणि कंटिन्यू कर जमलं तर त्याला ग्रो कर. सो आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्या बरोबर आणि आम्हाला सगळ्यांना वेळ दिल्याबद्दल तुमची स्टोरी आम्हाला जाणून घेता आली याबद्दल तुमच्या दोघांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच.